गोंडपिंपरी बोरगाव मार्गावर भीषण अपघात, ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक. गोंडपिंपरी बोरगाव मार्गावर मंगळवारी दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बोरगाव नाल्याजवळ बोरकुटे यांच्या शेतालगत असलेल्या वळणावर हा अपघात झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बोरगाव येथून गोंडपिंपरीकडे येणाऱ्या ऑटो क्रमांक MH34 BH 2379 मध्ये 2 प्रवासी होते. याचवेळी गोंडपिंपरीकडून बोरगावकडे भरधाव वेगाने जाणारी दुचाकी क्रमांक MH34 BX 1249 वळणावर नियंत्रण सुटल्याने थेट ऑटोवर आदळली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात दुचाकी चालक, आरोग्यसेवक सौरभ पिंपळशेंडे यांना गंभीर दुखापत झाली असून ऑटोमधील प्रवासी करण आत्राम हेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रमेश हत्तीगोटे, प्राथमिक तपास अधिकारी देविदास सुरपाम यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय गोंडपिंपरी येथे दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने सौरभ पिंपळशेंडे यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे हे करीत आहेत.